जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास दुसरा सारासार निरूपण नाम। श्रीराम समर्थ ऐका सारासार विचार उभारले जगडंबर त्यांत कोण सार कोण असार विवेक्य ओळखावा। आता सारासार विचार म्हणजे काय ते ऐका। हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे त्यात सार कोणते आणि असार कोणते हे विवेकाने ओळखावे। दिसेल ते अनासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल त्यांची सार, जे दिसते ते नाश पावते, जे येते ते जाते, जे नेहमी जसेच्या तसे राहते तेच सार होय। मागा आत्मानात्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला, मुळींचा मूळतंतू। मागे आत्मानात्मविवेकासंबंधी बोलणे झाले आहे। अनात्मा कोण हे ओळखून त्याचा त्याग केला। आत्मा कोण हे विवरण करीत असता मूळमायेच्या आरंभापर्यंत धागा हाती आला। मूळीय जे राहिली वृत्ती, जाली पाहिले निवृत्ती। सारासार विचार श्रोतीय बरा पहावा। मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते तीही जाऊन वृत्तीरहित झाले पाहिजे। यासाठी श्रोत्यांनी सारासार विवेक चांगल्या प्रकारे करावा। नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्तिरूपे हेत उरला, निराकार्य। नित्यानित्य विवेक केल्यावर आत्मा नित्य आहे अशी निवड केली, पण चंचल आत्म्याला पाहिल्यावर निराकाराबद्दलची आशा अजून शिल्लक राहिली। हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ। सारासार विचारेय चंचळ होऊन जातेय, आशा ही चंचळ असते, निर्गुण परब्रह्म हे निश्चळ असते। सारासार विचाराने ते चंचल होते आणि नष्ट होते। चळे म्हणून ते अचंचळ, न चळे म्हणून निश्चळ। निश्चय उडे चंचळ, निश्चयेसेय। चळते म्हणूनच त्यास चंचळ म्हणतात आणि चळत नाही म्हणून आत्म्यास निश्चळ म्हणतात। निश्चळाच्या ठिकाणी चंचळ नष्ट होते हे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे। ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगोद्धार। ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत, पण उपासनेच्या योगानेच जगाचा उद्धार होतो। द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञानधन चैतन्य सत्ता। ज्ञान देवची तत्वता बरे पहा। द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्यसत्ता ज्ञान देव ही सर्व एकाच अंतरात्म्याची नावे आहेत हे समजून घ्यावे। त्या ज्ञानाचे विज्ञान होतेय, शोधून पहा बहुत मतेय। चंचळ अवघेय नासतेय, येणे प्रकारेय। त्या ज्ञानाचेच पुढे विज्ञान होते। निरनिराळ्या मतांचा शोध घेतला तर जे चंचळ असते ते नष्ट होते असेच सर्वांचे मत असल्याचे दिसून येते। नासिवंत नासेल की अनासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकार नव्हे। ज्या पुरुषाच्या मनात जे नाशिवंत आहे ते नाश पावेल की नाही अशा प्रकारचा संशय असतो, तो पुरुष सहसा ज्ञानाधिकारी नसतो। नित्य निश्चय केला, संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वहावला, महामृगजळीय। नित्य निश्चय तर करीत असतो, पण एकीकडे मनातील संदेहही नष्ट होत नाही असे ज्याच्या बाबतीत घडते तो मायेच्या महामृगजळात वाहात गेला म्हणून समजावे। क्षयची नाहीय जो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाय, तेथे हेच संदेह नाहीय, निर्विकार्य। ज्याला क्षयच नाही असे अक्षय परब्रह्म सर्वांच्या ठाई व्यापकपणे ओतप्रोत भरून राहिलेले असते। त्या निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी हेतू अथवा संदेह हे विकार असूच शकत नाहीत। जे उदंड घनदाट, आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतूट, जैसेय तैसेय। जे उदंड घनदाट असून आदी मध्य आणि शेवटी अचळ अढळ अतूट जसेच्या तसेच असते। पाहता जैसेय गगन, गगनाहून ते सघन, जनची नाहीय निरंजन, सदोदित। जे गगनासारखे वाटते पण गगनाहूनही ओतप्रोत घनदाट आणि सूक्ष्म असते, जेथे काही जन्मलेच नाही असे सदोदित निरंजन असते। चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाच पूर्वपक्षु, निर्गुण ठाईंचा अलक्षु, लक्षवेना निरर्थक असते असे निर्गुण परब्रह्म की जे सहजच ज्याच्या संबंधी चर्मचक्षु ज्ञानचक्षु इत्यादी बालणे असल्याने दुजेपणाने जाणता येत नाही। संगत्यागेनवीण कान्ह्य, परब्रह्म होणार नाहीय, संगत्याग करून पाह्य, मौन्य गर्भा। संगत्यागाशिवाय परब्रह्माशी ऐक्य होऊ शकत नाही, म्हणून मीपणाचा त्याग जेव्हा होतो जेथे स्फुरणादी सर्व वणी नष्ट होतात। निर्शता अवघेंची निर्शल्य, चंचळ तितुके निघून गेलेय, निश्चळ परब्रह्म उरलेय, त्यांची सार। तत्वांचे निरसन करता करता सर्वाचेच निरसन होते। चंचळ जितके असते ते सर्व लय पावते आणि निश्चळ परब्रह्म तेवढे उरते, तेच सार होय। आठवा देह मूळ माया, निर्शोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया, कृपाळूपण्य। पिंड ब्रह्मांडाच्या मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन होऊन आठवा देह जी मूळ माया तीही लय पावावी म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात। सोह हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती एसी।
सहजची होते. सोह, हंसा, तत्त्वमसी ही महावाक्ये निर्देश करतात की ते ब्रह्मच तू आहेस. या महावाक्यांचा उपदेश संत करतात आणि त्यांच्या अर्थाचे निरंतर अनुसंधान केल्याने सहजच त्या परब्रह्माशी ऐक्य होते. साधक असोन ब्रह्म उरल्य, तेथे वृत्तीशून्य जाल्य, सारासार विचारिल्य, येण्या प्रकार्य. साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला तर वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाचीच प्राप्ती होईल. असा धोका असल्याने सारासार विचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, ढवळेना ना निवळेना. परब्रह्म ते जे तापत नाही, निवत नाही, उजळत नाही, काळवंडत नाही, ढवळत नाही, निवळत नाही, ते परब्रह्म होय. दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येना ना जायना. परब्रह्म ते जे दिसत नाही, भासत नाही, जे उपजत नाही, नाश पावत नाही, जे येत नाही, जात नाही, ते परब्रह्म असे जाणावे. ते भिजेना ना वाळेना, ते विजेना ना जळेना, जयास कोणीच नेईना. परब्रह्म ते जे भिजत नाही, वाळत नाही, जे विजत नाही, जळत नाही, ज्याला कोणी नेऊ शकत नाही, ते परब्रह्म होय. जे सन्मुखची चहूंकडे, जेथे अदृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे. निर्विकार्य ते परबा चहूकडे सन्मुखच असते. जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो, अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रतिष्ठित होतो, तो धन्य होय. निर्विकल्पीय कल्पनातीत तोची ओळखावा संत, येर अवघेची असंत. भ्रमरूप निर्विकल्पत्वाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल, त्यालाच संत म्हणून ओळखावा. जे असे ऐक्य पावत नाहीत ते सर्व भ्रमरूप असंत आहेत, असे जाणावे. खोटे सांडून खऱ्या घ्याव्य, तरीच परीक्षवंत म्हणाव्य. असार सांडून सार घ्याव्य. परब्रह्म ते खोटे सोडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हणतात. म्हणून असार सोडून सार असे जे परब्रह्म ते घ्यावे. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. त्या परब्रह्मास जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते. यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात, हे जाणून घ्यावे. वाचांशय भक्ती मुक्ती बोलावी, लक्ष्यांशय तद्रूपता विवरावी, विवरता हेतू नुरावी, ते तद्रूपता. शब्दांच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावे. अर्थातर पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावे आणि विवरता जाणीवही उरू नये. यालाच तद्रूपता असे म्हणतात. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले अरूप, आपले अरूप म्हणजे अरूप. तत्वनिर्शनाउपरी जाणीव विवरताना मीपणाचाही सहज लय होतो. सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप तसेच स्वस्वरूप हेच आपले खरे रूप होय. तत्वनिरसन केल्यावर अरूप हेच आपले रूप होय असा साक्षात अनुभव येतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सारासार निरूपणनाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.